सिंधुदुर्गातल्या मालवण इथल्या राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा अवघ्या 8 महिन्यांमध्ये कोसळला। या प्रकरणी शिल्पकार जयदीप आपटेसह दोघांविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे। दरम्यान आता जयदीप आपटे हा कोणाचा माणूस आहे यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकारण तापलेलं आहे। बघूया या संदर्भातील स्पेशल रिपोर्ट। आणि नितेश राणेचा काय संबंध आहे म्हणून याला काम दिलं होतं का? ये रिश्ता क्या कहलाता है? मालवणमधील शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर शिल्पकार जयदीप आपटे चर्चेत आलाय आणि हाच धागा पकडत सुषमा अंधारेंनी जयदीप आपटे आणि भाजप आमदार नितेश राणेंचे एकत्रित फोटो दाखवलेत। या दोघांचा संबंध काय? नितेश राणेंशी मैत्री असल्यामुळे जयदीप आपटेला पुतळा उभारण्याची जबाबदारी दिली गेली का, असे सवाल सुषमा अंधारेंनी उपस्थित केलेत। की जयदीप आपटेचा आणि नितेश राणेचा काय संबंध आहे आणि म्हणून याला काम दिलं होतं का? एका अजिबात अनुभव नसलेल्या माणसाला महाराष्ट्राचं आराध्य असणाऱ्या शिवछत्रपतींचा पुतळा उभा करण्याचं काम कसं काय दिलं जाऊ शकतं? हा काय संदर्भ आहे? ये रिश्ता क्या कहलाता है? याच्यावर उत्तर देवेंद्र फडणवीसांनी द्यायला हवं। जो शिवाजी महाराजांच्या बाबतीच्या शिवाजी महाराजांच्या विरोधात ज्यांनी हे कृत्य केलं, मग तो कोणाचाही असेल, कोणाबरोबर त्याचा फोटो असेल, काय असेल, पोलिसांच्या संरक्षणाच्या बाहेर अगर तो चुकून आम्हाला हातात सापडला तर त्याला आपटल्याशिवाय आम्ही राहणार नाही। मालवण किल्ल्यावर शिवरायांचा 28 फुटांचा पुतळा उभारण्याचं काम जयदीप आपटेला देण्यात आलं होतं। असा पुतळा साकारण्यास 3 वर्ष लागतात, मात्र जयदीप आपटेनं हे काम अवघ्या 6 ते 7 महिन्यांमध्ये केलं। त्यामुळे जयदीप आपटेला कोणत्या निकषांच्या आधारे पुतळा उभारण्याचं काम देण्यात आलं असाही सवाल उपस्थित होतोय। यावरून खासदार संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदेंकडे बोट दाखवलंय। तुम्ही धिक्कार केला पाहिजे या सरकारचा, आणि ज्याने काम करून घेतलाय आणि ज्याने पैसे खाल्ले, त्याच्यामध्ये पैसे खाल्लेले आहेत। शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये कोट्यावधी रुपये खाल्ले आहेत। हे ठाणे कनेक्शन है। तो कॉन्ट्रैक्टर लापता है, कॉन्ट्रैक्टर शिल्पकार सब लापता है। मुख्यमंत्री के बेटे को पूछो कहाँ है। मुख्यमंत्री के बेटे को पूछो आपटे कहाँ है, उनके सब साथी कहाँ है, पूछो उनको। काही लोक नशा करून जे आरोप करत असतात तर प्रत्येकाला जे आहे उत्तर देणं मी बंधनकारक समजत नाही। जो कोणी दोषी असेल, ज्याचे कोणाचे संबंध असतील, पूर्णपणे त्याच्यावरती कठोर अशी कारवाई जी आहे ती केली जाईल। कोणालाही त्याच्यामध्ये सोडलं जाणार नाही। शिवरायांचा पुतळा उभारणाऱ्या जयदीप आपटेची मुलाखत सनातन प्रभातमध्ये छापून आली होती। त्यामुळे जयदीप आपटे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा माणूस असल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय। मूर्तिकार जो आहे त्याला अनुभव नव्हता आणि अशा अनुभवहीन व्यक्तीला ती मूर्ती बनवायला दिली, त्याच्या मागचा उद्देशच आपण पाहिलं। हा मूर्तिकार आपटे जो आहे तो RSSचा माणूस आहे। RSSच्या माणसाला काम देण्याच्या मागचा उद्देश काय? मग आता कोणी सांगितलं की तो राहुल गांधींचा माणूस आहे, तपासावं लागेल। कारण काँग्रेसची माहिती दुसरी आहे आणि इकडे हा राहुल गांधींचा माणूस आहे अशी माहिती आहे, आणि म्हणून मग या माहितीला तपासावं लागेल। तपासासाठी म्हणूनच सांगतोय की तपास यंत्रणेमध्ये आपल्याला जर वाटलं कोणी ठेवायचं असेल ठेवता येईल, पण असं काहीतरी बेछूट बेफान आरोप करायचे ही एक नवीनच सवय लागली आहे। शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर शिल्पकार जयदीप आपटे फरार झालाय। सध्या जयदीप आपटेचं कल्याणमधील घर बंद आहे। हीच संधी साधत संभाजी ब्रिगेडनं आक्रमक भूमिका घेत त्याच्या दरवाजावर स्प्रे मारला। तसंच जयदीप आपटेच्या फोटोवरही अंडी फोडली आहे। निकृष्ट दर्जाचं शिवस्मारक उभं करून त्यांनी जे कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं होतं ते त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये भ्रष्टाचार करून चुकीच्या पद्धतीने शिवरायांचा अपमान करण्यासाठी त्यांनी ते स्मारक जाणीवपूर्वक हे पाडलेलं आहे। त्याच्यामुळे आम्ही याचा निषेध करत आहोत संभाजी ब्रिगेडच्या वतीने। शिवरायांचा पुतळा बनवणारा शिल्पकार जयदीप आपटे हा आता आणखी एका कारणामुळे वादात सापडलाय।
महाराजांच्या डाव्या डोळ्याच्या वर कपाळावर जाणीवपूर्वक खोक दाखवल्याचा आरोप आपटेवर होतोय। जयदीप आपटेनं फेसबुकवर शिवाजी महाराजांचा एक फोटो शेअर केला होता। या प्रकरणी आपटेवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आमदार अमोल मिटकर यांनी केली आहे। शिवाजी महाराजांच्या डाव्या डोळ्याच्या भुवईच्या वर एक खोप दाखवली। माझा त्या आपट्याला प्रश्न आहे की या जाणीवपूर्वक ही खोप असलेली प्रतिकृती तू का दाखवली? शिवाजी महाराजांचे जगभरात जेवढे पुतळे आहेत ते कुठल्याही पुतळ्यामध्ये अशी डाव्या भुवईच्या वर डोळ्याच्या कुठेही खोप नाही, पण हे जाणीवपूर्वक दाखवलं गेलं। जाणीवपूर्वक चुकीचा इतिहास महाराष्ट्राच्या माथी मारला गेला। याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर जयदीप आपटे फरार झालाय, मात्र अद्यापही तो पोलिसांना सापडत नाहीये। त्यामुळे विरोधकांकडून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।